अंकांची बेरीज करायची. संख्येतील एकाधिक अंकांची बेरीज करायची. एकाधिक अंकांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेतला जो फरक असतो, संख्येतील एकाधिक अंकांची बेरीज, त्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11 येत असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग देणार? 11 ने भाग देणार. या कसोटीला जर आपल्याला लिहायचं तर आपण या ठिकाणी लिहू शकतो संख्येतील, कशातील सांगा? संख्येतील एकाधिक अंकांची बेरीज. या ठिकाणी मेजर 2 वर्ड लक्ष ठेवायचे फक्त. काय? एकाधिक अंकांची बेरीज. संख्येतील एक, आठ, एक. एकदम सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, एकाधिक अंकांची बेरीज. एकाधिक अंकांची बेरीज. अंकांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. काय करायची सांगा? बेरीज करायची. संख्येतील एकाधिक अंकांची बेरीज आणि त्या बेरीजेतील फरक, बेरीजेतील फरक जर 0 किंवा काय येत असेल सांगा? 11 येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 101% कशाने डिवाइड होईल सांगा? 11 ने डिवाइड होणार, 11 ने डिवाइड होणार. आता तुम्ही म्हणसाल सर याचं उदाहरण कसं? एकाधिक अंकांची बेरीज कशी करायची? एकाधिक अंकांची बेरीज कशी करायची? सुरुवातीला आपण 4 डिजिट नंबर घेऊ. फॉर एक्झाम्पल बघा, एक उदाहरण तुमच्या समोर आहे 9801. ओके, कुठला नंबर आहे बघा? 9801, 9801. या संख्येला आपल्याला कशाने भाग द्यायचंय सांगा? 11 ने भाग द्यायचंय. पण आपल्याला कन्फर्म आहे का की या संख्येला 11 ने भाग जातो का? कन्फर्म आहे का? नाहीये. मग आपल्याला कन्फर्म करायचंय. कसं करणार? मग या ठिकाणी रफ मध्ये आपण एक नंबर लिहू, म्हणजे जो नंबर आहे तोच लिहू. आता एकाधिक अंकांची बेरीज कशी करायची बघा. या ठिकाणी हा 1 घ्यायचा आहे, एक सोडून एक, एक सोडून एक, म्हणजे एकाधिक अंकांची बेरीज करायची. आता या ठिकाणी 4 डिजिट नंबर आहे म्हणजे 2 पेअर्स होतील. बघा 1 आणि 8 ची आपल्याला प्लस करायची. 8 + 1 म्हणजे किती झालं सांगा? आता हे जे उरलेले नंबर आहे 9 + 0, इथे लिहायचा 9 + 0 म्हणजे तो सुद्धा किती आला? 9 आला. बघा 1 8 1, 1 8 1 अंकांची बेरीज झाली. अंकांची बेरीज आहे. आता या बेरजेतला फरक, या बेरजेतला काय करायचा? फरक म्हणजे या ज्या 2 बेरीज झाल्या यांच्यातला फरक काढायचा.